हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। ज्ञानानंदमयं देवं निर्मलं स्फटिकाकृतिम् आधारं सर्वविद्यानां हयग्रीवमुपास्महे। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। एद्दोळ्तयम्मी व्यंकटेश महात्म्यंतुले पर्वतखंड तशीच श्रीनिवास कल्याण म्हणून म्हणलेले दोन्ही भागाची काणी आम्ही ऐकलीची। व्यंकटेश महात्म्य काणी तिन्ही भाग असता। एक पर्वतखंड तंतु भितर ते व्यंकटाचल म्हणून सकडी ते म्हणा प्रतियुगांत ताका प्रत्येक नाम कशें येयलें म्हणून ती काणी तुम्ही ऐकलीची। तशीच दोन्ही विभागांत श्रीनिवास कल्याण येता। ते बकुळ मालिकेल निमित्त जावन ते श्रीनिवासाल कल्याण जें ताजे वैभव सकड दोन्हीचे पार्ट म्हळ्यार दोन्ही विभागांत तशीच कडेचे विभाग व्यंकटेश महात्म्य म्हळ्यार व्यंकटाचलाचे महात्म्य म्हळ्यार आनी मुखारी श्रीनिवास कल्याण जाल्ली नंतर श्रीनिवासान व्यंकटाचलांत कसल सकड केल्ले म्हणून सांगून सामान्य जावन श्रीनिवास कल्याण काणी आमी ऐकतना कल्याण भाग थंय मात्र ऐकताची मागीरची काणी आमकां ऐकुच्या मेळना जाल्यार व्यंकटेश महात्म्य तो मागीरची काणी आस तश जावन ये काणी हांगा आमी मुंदरसूचे तशी देवालय स्वामीले अनुग्रह आशीर्वाद मागता। तशीच जनकरायाक शतानंद मुनी तागेले गुरु जावन आशिल्ले शतानंद ही काणी सांगतारस। श्रीनिवास कल्याणाची काणी थंय तर ऐकले जनकरायान शतानंदाले निमगिले ततः किम अकरोत् कृष्णः श्रीनिवास सतां गतिः तन्मया चक्ष्व विप्रेंद्र यत्कृतं चक्रपाणिना म्हळ्यार देवान मुखारसून कसं केल्लें कृष्णूची आमी म्हणटाची व्यंकटेश तो म्हण सांगून व्यंकटेश म्हण सांगून विंगड अवतार न्ही तशीच भक्त पुंडरीकाल काणी जेवो विठोबाल काणी पंढरापुरा विठोबाल काणी कळ्ळरी तो परमात्मा कृष्णूची म्हण सांगून आमकां तो रुक्मिणी वटू येवन तो रब्बिलो रुक्माई म्हणटा तिका रुक्मिणी वटू रब्बिलो तो येवन त्या भूक वैकुंठ इता म्हळ्यार देव प्रत्यक्ष जावन थंय येवन पुंडरिका प्रत्यक्ष जावन तो थंय विठोब जावन रब्बिलो म्हळ्यार या तिरुपती आमी भूवैकुंठ म्हणटाची स्वामी प्रत्यक्ष रुपार थंय येवन स्वामी श्रीनिवास व्यंकटेश जावन रब्बिलो म्हण सांगून आमी म्हणटाची आमी आयकल्यांची ती काणी तशीच तेव्हा तिरुपती भूवैकुंठ म्हणून घेता। तशी हांगा परमात्मान म्हळ्यार श्रीनिवासान तागेल कल्याणा नंतर कसल सकड जाल्ले म्हण सांगून जनकराय शतानंदाले निमगिता तथा किम अकरोत् कृष्ण श्रीनिवास सतां गतिः मागिरी विवाहानंतर श्रीनिवासान व्यंकटाचलगिरी रब्बून कसल सकड केल्ले ते म्हाका तूं सांगका यत्कृतं चक्रपाणिना तो चक्रपाणी म्हळ्यार सुदर्शन चक्र धारण करून आशिल्लो तशें जावन ताका चक्रपाणी म्हण म्हणटाची चक्रपाणी जावन आशिल्लो परमात्मान कसल केल्ले यत्कृतं ताणें कसल सकड ते केल्ले ते म्हाका तूं सांगका म्हणून शतानंदाले सांगतना शतानंद मुनी सांगता की एवं काले गते तस्मिन् षण्मासाश्च समत्ययुः नारायणपुरादूतः आगतो वेंकटेश्वरम। आम्ही श्रीनिवास कल्याण काणी कडेर जाताना पळयला आमी व्हरण घेवन श्रीनिवासो पद्मावती घेवन येवन पावला खंय व्यंकटाचलाक वैरी तो चोण पर्वत चोण तागेल ते हुत्तशिल कडेन वच्चे न्ही तो स्वामी पुष्करणी तीरारे हुत्ता तो रब्बून आशिल्लो थंय तो वच्चे न्ही 6 मास पर्यंत व्यंकटाचल पर्वत चढा म्हणून सांगून संकल्प घेतला। हांव हांगा अगस्त्य आश्रमांत रपता म्हणून सांगून व्यंकटाचल पर्वताचे तडीर तटार म्हळ्यार पंदाक सुद्दां तसले अगस्त्य आश्रमांत श्रीनिवास रब्बिले आमी ते श्रीनिवास कल्याण काणींत पळयताचे। तशी थंय तो सांगता षण्मय मास म्हळ्यार 6 मास जाल्ले थंय षण्मासाश्च समत्ययुः 6 मास थंय जाल्ले ते दोळ थंय तो व्यंकटेश्वर तोग्गूचे श्रीनिवास थंय तोग्गूचे अगस्त्य आश्रमा राबून आशिल्लो। इतिकतिरश्च पुरो एक लौकिक जावन पळयल्यार ताका थंय हुत्तांत तो रब्बिलो ताका एक समकटान कसलें घर सकड म्हणना बायले घेवन वता रे एक सम राबू एक वेवस्थ जावका घर जावका इदोळ तो एकलो आशिल्लो ताका न्ही बकुळ मालिकेक तेंचे पूर आशिल्ले
जाल्यार आतां थंय ताण जागो घेतला ताका एक घर जाव का म्हणून मनास तशें जावन तो वच्चे न्ही म्हूण सांगून आमी लेकू वयत तशें जावन थंय तो गुची अगस्त्य आश्रमान तो राबिलो म्हूण सांगून तशी म्हयनो अशीच जावन वतना एक दिसू नारायणपुरात दूतः म्हळ्यार नारायणपूर म्हूण म्हळ्यार आकाशरायाले गांव तशी नारायणपुरात दूतः आगतो वेंकटेश्वरम तो थंय वेंकटाचल पर्वता एक दूत येता त्या वेळाक पद्मावती सुवर्णमुखरी न्हंयक स्नाना वचा तयार जाल्ले कैती त्या सुवर्णमुखरी न्हंयक स्नाना म्हूण वतना पद्मावतीन थंय ती दूताक पळयता तिका भारी आश्चर्य जाता 6 म्हयने नंतर अन्नान हांगा दूत पेटयलें एक नमुने संभ्रमय जाता तिका खुशी जाता हो मेगल अन्नान हांगा म्हाका पळोवचे खातीर हांव कशें आसा मेगेल पुराय विषय म्हळ्यार हांव सौख्य आसवें तशें मिगेल कुशलोपरी पळोवचे खातीर अन्नान दूताक पेटयला दिसता म्हूण सांगून ती त्या दूताले निमगीता हा दूता तूं कसो लेक हांगा येयलो मेगल अन्नान जेव तुका पेटयलवे की मेगल भाव वसुदाना नाक्क कशें आसा म्हूण निमगूच्या पेटयले की मेगल बापुल्यान ताकाय म्हाका सोडून राबून गोतू नाशिल्लें ताणें जेव तोंडामानापुरा दुखून तोंडामानान तुका हांगा दूताक पेटयलावे जेव थंय पुराय जन सौख्य आसावे कसल विशय मेगल अम्म कशी आसा आन कशी आसा भाव मेगल बापुल्यो बापुल्या तांचे पुरे कशें आसाची मागीर एक चिलये चेडवांक पुराय आसा तिगेल सख्यांक गेले विशय तिगेल तीण पोशील प्राणींक गेले विशय पुरे सौख्य म्हूण पट 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 निमगीत एकामागशी एकामागशी एक निमगीता पळयता त्या दुताल तोंड सान जावन आसा तिका एक नमने आश्चर्य जाता निमगीत ती तूंय ताका इतली बेजारार आसा तुगेल तोंडय ताका सान जावन आसा म्हूण सांगून ती निमगीतान तो भारी दीन जावन मस्त दुःखीत असतो दुःखीत जावन तो सांगता किं वदिष्यामि हे मातः पितुः ते काल आगतः हे अम्मा तुगेले कसल सांगच्या कसल म्हणून सांगचे तेंचे विशय कसो सांगचे तुका ताका म्हणून म्हळ्यार ते पितुः काल आगतः तुगेले आनो मरणासन्न जाल्ला अशें दिसता मरणाभिमुखो भूत्वा किंचित जीव समन्वितः थोडो कसलकी एक जीव दवरून घेवन आस अशें दिसता तुगेलो न्हू मरणाभिमुख जाल्ला तो ते तुका आप्पन हाडे म्हूण तुगेलो आवसून सांगला बापुल्यान सांगला भावान सांगला ही ताका म्हूण म्हळ्यार मुसकाळ दुखून तो कांय जावन न्हिदोन आस एक कुटुकू जीव म्हणटा त्या दवरून घेवन आस तुका पळोवचे एक आशे नासच्या पुरो तो तशें जावन तूं एक पंत ताका घेवन पळो का म्हूण सांगून तुका ते तुगेले बापुल्यान भावान आवसून पुराय आप्पयला म्हूण म्हणटना तिका एक पंत मूर्छेत म्हळ्यार भिवन ती मूर्छित जाता ಸ್ವಲ್ಪ वेळान मूर्छित जाल्ली ती अगस्त्य आश्रमान तो अगस्त्य आली बायल जावन अशी लोपामुद्रा बायल मनशान एक ओटू आसची पळय ती लोपामुद्रा पळयता धांवन येता ती शैत्योपचार करता जाग जाता पद्मावती जाग जाल्ली जोरान रडता अयो मेगलांना कांय नच काही एक कुटुकू जीव म्हळ्यार एक थोडो जीव दवरून घेवन काही म्हाका पळोवचे खातीर आश जाला म्हूण सांगून यो दूत म्हाका आप्पोच्या आयला म्हूण सांगून लोपामुद्राले तेण बळबळी रडतना त्या वेळा कसो करता लोपामुद्रा धांवन वता वचून श्रीनिवासाले सांगता पळय श्रीनिवासा तुगेल्या मावाक मरणाभिमुख जाला काय माव आता की मागीर की म्हूण म्हळ्यार येस काय जीव तुमकां वग्गी येवं का म्हूण सांगून आप्पयला म्हूण सांगून सांगतना त्या वेळाक तो कशी श्रीनिवास पळय प्राकृत मनीषुशी वडान रडतकी रुरोध नरवत प्रभु वडवडान रडतकी श्रीनिवास हो ए माव म्हळ्यार ताका अन्नावरी ते म्हळ्यार ताका आनू ना अम्मना ताणें चिल्ली दितना ताणें मावाला सांगला आनी म्हाका तुची आनू अम्मना तील अनाहता तूं चिल्ली दितर आसा म्हूण सगळी सांगोस पळ ताणें तशी आनी मुखार तुची मेगला आनू ती धरणी देवीची मेगला अम्मा म्हूण सांगून हांव लेखता तशी तो रडता तो कसो म्हळ्यार सामान्य मनीषसी अयो मेगल मावांक कसं जाल्लें तो सोण वतरच काही नवें तो मरणासन जाल्ला काही नवें ताका गोत नवें तो तागेलो खेळ न्हू यो पुरे खंयचे वेळा कसो जाता म्हूण ताका गोत आसा जाल्यार ज्ञानी लोकांक गोत आसा अगस्त्यांक गोत आसा तयसूचे ऋषी मुनींक पुरे गोत आसा यो सामान्य न्हय यो साक्षात परमात्मा म्हणून जाल्यार आमगेल तसल सामान्य जन इथे वेंकटाचल आशिलीची ताणे सुच कडेन आशिलीची तसल जनान हो हागेल माव मरणासन्न जाला की दूध इल्लाक ना ताक हाका कसले दुःख जायनी पळय म्हणूनच ताजे खातीर तो एक प्राकृत पुरुष सी रडतरस मेगेल माव मरणासन्न जाल्ला म्हाका सोण वत कय आनी म्हाका कोण आस अशी तशी म्हूण सांगून तो रडतरस हांव कसं करचें खंय वचचें आन मनांतले तोच मेगेला आनू धरणी देवी मेगला अम्म म्हूण लेखिलें आनी हांव खंय वच्चो येत कसल कोर येत म्हूण सांगून तो पाप श्रीनिवासू रण्य करता आनी अगस्त्याला सांगता कय अगस्त्या
बकुला देवी कनी पद्मावती घेऊन आवत थंय वचू का मी गेल कर्तव्य ते मामांक पळोवचें मरणासन जावन आशिल्लें हांव थंय वता तूं कसल करता म्हण म्हणटना अगस्ती सांगता ना श्रीनिवासा तू एकल्यान वच्चा ना आपण तुगेल ಒಟ್ಟು ಎತ್ತ पळय सामान्य जावन लोकांक तू हेच पुराय जेवचे कसं लेका म्हण म्हळ्यार प्रितीचे जनाले कोणाले मरण जाल्ले रे त्या प्रितीन आमगेल मन मस्त एक कसं म्हणटाची शक्तिहीन वीक जावचे म्हण म्हणटात तश जाता मन विचलित जाता तसल वेळार एकल्याक कोणेय पेटयनाची तेगे लोट कोणेय वतना तंतूय मरणाचे घरा वतना मस्त प्रितीचाल मरण जाल्ली म्हण जाल्यार रे तेचे तांकां पळोवच्या वतन कसले जावच्या नज्ज म्हण म्हणली खातीर भावूक जावचे जेव कसले तांकांय दुखी जावचे म्हण सांगून आसता तशी जेव म्हणटाच पळय तू एकलो वचनाक रे तू ड्रायव्हिंग आनी कोर न्हू तुगेल मनस्थिती समना भाव येता तुगेल ओटो म्हण सांगून तशी श्रीनिवासाल ओटो अगस्त्य महामुनी तांणी ज्ञानी तांणी तशी तांणी सांगताची श्रीनिवासा तू एकल्यान वची नाका हांवय तुगेल ओटो येता म्हण सांगून अगस्त्य महामुनी श्रीनिवासा सांगून श्रीनिवासाल ओटो बायसोर न्हू अगस्त्य महामुनी चमकलीची श्रीनिवासू नारायणपुरा वता आकाशराजाल घरा वता तगेल अंतपुरा वता थंय वचून आकाशरायू मांचारे कसलेच पाप ताका बोधाना तो मांचार निदोनस जीर्ण शिर्ण जल्ला शरीर तो निदोनस श्रीनिवास पळयता ते शरीरा वैरी पडत कय तो आनी गट्टी पटोन धरून रडत कय म्हाका सोणू वच्चा तयार जाला वे तुका कसल जाला हे कसं खातीर तूं अशी करता इतली तुका अशी सवकी ना जाल्ले म्हण सांगून मामाले शरीरार पूण रडतरस पळय तागेले एक योग आकाशरायाल मरणा कालांतू देवालेक नामस्मरण आमकां मेळचें एक होड म्हण सांगून आमी म्हणटाची नामस्मरण मेळचेची म्हणटाची कशी म्हण म्हळ्यार ज्या मिळाक मरणा कालांत ताणें नारायणा म्हणलें मात्राक ताका मोक्ष मेळ्ळे म्हूण जाल्यार ताका मरणा कालारी नारायणा म्हूण म्हणलेलें स्मरण येवका जाल्यार ताणें पुर्वांत कितली पुण्य करून चुका कितली नामस्मरणेचे बल तागेल्या आंगांत तितले साधन तागेल्या आंगांत तूं आशिल्लें अजा मिळाले तशी परीक्षित रायाले मरणाविषयी त्या वेळार भागवत सप्ताह ऐकून परीक्षित राया मोक्ष मेळ्ळे म्हणून आम्ही म्हणटाची मोक्ष मेळका जाल्यार परीक्षित राय भागवत ऐकून मोक्ष मेळ्ळेले म्हणजे पशी त्या जन्म परीक्षित रायाल कडेच जन्म जावन आशिल्लो जाल्यार तागेल कसलकी एक प्रारब्धान ताका एक शाप मेळ्ळो ऋषी बालकालो तातूं ताका मरण तक्षकाल निमती म्हूण आशिल्लें त्या शतसिद्ध ताका कशी वंचचे जैन आशिल्लें जाल्यार परीक्षित रायो ते आनिवर्ल 7 दिवसांत तो कसक एक चांगपण कोरका म्हूण सांगून कसल कोरयत म्हूण म्हणून ताका पळय तागेल तितले पूर्वाचे पुण्याचे बल आशिल्ले देखून ताका कडे गेल्यार भागवत ऐकुचें मेळ्ळें पुराजन ते भाग्य मेळना इत्याक म्हण म्हळ्यार आमी केल्लें प्रारब्ध आमकां सोडका जेव्हा आमी केल्लें पूर्व संचित पुण्यान आमकां तसो लेख योग येवका संततम चिंतयेत अंतकाले विशेषतः म्हण सांगून मध्वाचार्यान सांगिल्लें संततम चिंतयेत अनंतम अंत्यकाले विशेषतः सतत नामस्मरण कोरनू आसल्यार मांद्र अंत्यकालाल तागेल आमकां म्हळ्यार सगळो दीस आमी राम राम की कृष्ण कृष्ण की आमकां नारायण नारायण की कसल की म्हणटर आसतना बसल्यार नारायण उठयल्यार नारायण जेवतना नारायण तशीच पडल्यार नारायण आड्डल्यार नारायण कसले जाता आमकां खंयचे केलो जन वेंकटरमणा म्हणटा केलो जन रामा म्हणटाच केलो जन कृष्णा म्हणटा खंयचे नामस्मरण आमकां अनुगाल आमी म्हणटर आसताची बसतना उठयतना लागतना कसं जाल्यार त्या जाल्यार तशी संतत नामस्मरण जाल्ल्यार कडे गेल्यार कसं कितें मरणा वेदन येतना देवालेक नामस्मरण तोंड दुखून येतलें आनी त्या काले विशेषतः पुरायजना येत म्हणून सांगू जायना कोणाकी एक प्रारब्ध सौख्य मरता नाही पळय अच्युतदास मामाले एक काणी आशिल्लें कसल म्हण म्हळ्यार एक मानतारो पुडली कालांत कशी म्हण म्हळ्यार चेडूं पळय देवाल नांव दवरचें इत्याक म्हण म्हळ्यार रामा कृष्णा गोविंदा हरी नारायणा असल पुरे चेडवांक नांव दवरलें रे तांणी तांगेल नाम आप्पूच रितीर पूण एक देवाल नामस्मरण केल्ल्या बरी जाता म्हणून जाल्यार आमचे गेलेल्यान ते कोड अभ्यासू ते नांव दवरचे मात्र रामा कृष्णा गोविंद असा कडेन की कृष्ण आशिल्लो किट्टू जाता गोविंद आशिल्लो गोंदी जाता तशीच वेंकटरमण आशिल्लो वेंक जाता असल पुरे म्हळ्यार आमी नांव दवरचें चेडवांक देवाले नामस्मरण करचे खातीर म्हणून जाल्यार मागीर ते नाम पुरे कितले शॉर्ट करूं जाता तशें करून आपूच आमचे गेलेल्यान तो एक अभ्यास तो जेवो
एक मनशान तशीची ताका तिनी चल्या चेडूं माशिल्की रामा कृष्णा गोविंदा म्हूण सांगून नांव दवरलेलें ताका म्हूण म्हळ्यार ताणें आयकलो तो पुराणांत कसो म्हूण म्हळ्यार अंत्य कालार चेडूं वाल नांव आपयलें म्हळ्यार चेडूं वाल नांव देवाल नांव सांगली मात्राक मोक्ष मेळटा म्हणून सगळो दीस व्यार करच्यान तूं आशिल्लो तो अंत्य कालार पूण एक नांव आपयल्या बरें जाता म्हूण चेडून जतन उडगासान ताणें राम कृष्ण गोविंद सलप्रे नांव दवरला जाल्यार पळय सगळे जन्मांत ताणें केलेलो व्यारो लेवा देवी तशीच वाडी दुड्ड दिवचे अंगडीचे लॅक बोरोचे तांतू आशिल्लो मनीसो तागेले एक अंत्यकाल समीप जाता बायल ಸ್ವಲ್ಪ धार्मीक प्रवृत्तीची ती गेल मनांत कशी म्हळ्यार मिगल बामणांनी एक पंतपुणी देवाल नामस्मरण केल्यार पुरो कानाले बैसून ती सांगतरच देवाल नामस्मरण करायची ना तो करचारी ना त्या वेळाक पळय तुमगेले चेडूवांक पुणे आपोकावे रामा आपोकावे कृष्णा आपोकावे म्हूण सकड म्हणटर आसतना वो आपय म्हणूय म्हणा ना 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 थंय अंगडीन तो व्यार पडता म्हाका कसले जे नांव समज पकनी कसले जेल्ला न्हू जेल नंतर आपयला पुरो ते दोळ तर तांणी व्यार कुरोचे म्हूण म्हणटर आसा मागीर मध्य एक पंता कसले की उडगास जावन मदेन तुल जेल्ल्या पळयलें की ताणें घराक गुवचे तो ताका तागेलें नांव कृष्ण जाल्यार हें म्हणटारेक कृष्णी त्या हांगा आयला म्हणा ताका म्हणा ताका दोळ तें नामस्मरण जिब्ब्या आयल्यार न्हय कडे गला रेवचे कृष्णी ताका हांगा भोंवतर आसा म्हूण तशी म्हणून जायना ताका तो निमगे मदेन तुली ती गो घरान तूं वस अंगडी वचन इत्ते म्हूण म्हणटा क्या बायलेन लेखलें की जालें एक नाम पूण येत तशिल्लें कडे गलार त्या बायेन न्हय तेदन ಸ್ವಲ್ಪ वेळान पळयल्यार मालगडो येईल की म्हळ्यार बापूस अशें म्हणून तांकां अंगडीचे कसले ह्या जायनी तांणी येवन बापसू पळोवका कडे वेळा एक ताळ्यार पुणी उद्दा सोडका नव्हे म्हूण सांगून मालगडो येईल की रामा तूं त्या रे हांगा येयलो म्हूण म्हणल्यार पूण एक पंत रामा म्हणल्यार बरी जाता आशिल्ली त्या बाई म्हणान अशी मालगड कसले हांगा येयलो म्हूण म्हणाल खंय ಸ್ವಲ್ಪ वेळान दाखलो येईल की बायलेल्या म्हणटा की दाखलो येयलो गो ह्या 3 जणांक हांगा येयल्यार अंगडी व्यार करचें कोणें म्हूण जाल्यार हाका जीव तांडून येयलो गेलो कडेर थंय ताका चेडूवांक देवाल नांव दवरल्यार ताका म्हणू येनी ताका म्हळ्यार जन्मपुर्ती ताणें मालगडो मदेन तुलो दाखलो म्हणून आपयलो ताणें कडेर ताका तेचेर रामा कृष्ण गोविंद म्हणून तांकां नांव दवरला म्हणून विसरला दिसते म्हणटार तशी संततम चिंतयेत अनंतम अंत्यकाले विशेषतः सतत नामस्मरण सतत चिंतन जल्लल कडिनय अंत्यकालार एक पंत नामस्मरण आमकां ऋण नानतलें मेळना म्हणटना आमी देवाल उडगासू करना अशी कडे वेळा एक पंत नारायणा म्हणल्यार गोविंदा म्हणल्यार आमकां मोक्ष मेळटा म्हूण सांगून कशी लेखचें म्हूण सांगून म्हणटाची मध्वाचार तशी हांगा हागेले एक योग कसले म्हळ्यार साक्षात परमात्मान येवन ताका पट्टोन दवरून ते एक देवाले अंग संगाचे एक सुख मेळचें तसलें भाग्य आकाशरायाल जालें पळयात तागेले योग कितलो व्हड म्हूण सांगून परमात्मान येवन ताका आपोडका जाल्यार ताका मोक्षच न्हय म्हणटना थंय तो निमगीत खंय श्रीनिवास पटोवन दवरून ताका पळय तुका चड आशिल्लो न्हय चल्लो आशिल्लो न्हय वसुधा न्हू पद्मावती सगळें तांकां सोडून तूं खंय वता म्हाका आनम्म नातिल्याक तूं आपणाची न्हू धरणी देवी अम्मा आमकां आनम्म म्हणल्याक म्हूण तुवें म्हणलेलें हांवें तशी म्हणलेलें आजी म्हाकाय सोडून तूं भायर सरला इती खातीर म्हूण सांगून तो नाना रितीरी रडतरस त्या वेळार अगस्त्यो ऋषी आकाशराया सांगता आकाशराया पळय पद्मावती येयले म्हळ्यार केलो जना एक वांछा म्हूण आसता तशी अगस्त्य ऋषी कसले ताका वांछा आसले दुवे पळोवचे पुत्ता पळोवचे कसले एक सांगता म्हूण आसल्यार म्हूण सांगून पद्मावती तुगेल जामे श्रीनिवास पुरे आयल्यांची तांकां जय जालेले रांदपणी करून माडका तुवें तांकां संभ्रम कोरका जामे धू आयल्यांची उट्टा उट्टा म्हूण सांगून अगस्त्य ऋषी सांगता जाल्यार हो पळयना हो बोधांतू ना ताका देवाल अंग सुख मेळ्ळा जाल्यार ताका स्मृती येनी त्या वेळार श्रीनिवास वापस ताका हल्लोन जगून पट्टोन दवरून वापस आपयतना त्या श्रीनिवासाल स्पर्शान की कसले की एक घडी आकाशरायान दोळ सोडलो दोळ सोडून श्रीनिवासाले म्हणालो मेगेल जाल्ले मेगेले पुत्ताक आनी तोंडमानाक तुची आनी रक्षकू तुवें तांकां पळोवन पळय देवाल्याक आमी शरणागती येवची म्हळ्यार तशी थंय तो लेखान म्हळ्यार तो लेखान तो मांव तागेले एक मांवान
जावं यांक मेगेल पुत्ताक निरीक्षण कोरका पुत्ता पुणी सांगू येत तोंडमानाक थंय आकाशरायाक तो परमात्मो म्हणून गोत्त आशिल्लो न्हय कडे वेळाक परमात्मो सोडल्यार कोणेय गती ना म्हणून सांगून आकाशराया गोत्त आशिल्ले तशें तो आकाशराय सांगता म्हळ्यार आपण असल्यार तांकां गती देवूच म्हूण गोत्तस जाल्यार एक लोकारोडी उत्तर ते कसलें म्हळ्यार हे दोळाव आशिल्ले तांकां आतां ना म्हणटा तूंचे तांगेल रक्षणेचे भार वयसून घेवका तोंडमानाकय वसुदानाकय तूं सर्व रितीर रक्षण कोरका म्हूण सांगून श्रीनिवासाक हात दवरून सांगतकय तो आनी धरणी देवी आपोवन तो सांगता आपण वतरस तुवय मेगेल वटो येवेत म्हूण सांगून धरणी देवी सांगून तो प्राण सोडता धरणी देवी कसं करता ती तागेल ओटू सहगमन करता धरणी देवी हंगात वसुधानु पद्मावती तोंडमानु सकड वर्लीची तन त्या वेळाक श्रीनिवासू थंय राबून तोंडमानाल म्हळ्यार वसुधाना करीन तोंडमानाल नेत्रत्वारी कोरकाशिले और्ध्व दैहिक क्रिये म्हणटाचे आमी म्हणटा पळंगा नव दीस तुकून किरयेनी दवरून पुरे करचे प्रेत कार्य म्हणटा हे पुरे कोरून तक्क प्रेतत्वा दुकून मुक्ती दिवन तगेले नंतर 16 दिसांतूची वसुदानाल करीन मासिक श्राद्ध करून 16 दिसांतू कोरचे म्हणस गरुड पुराणांत येता ते मासिक कार्य 16 दिसांतू कोरयेत म्हणून सांगून तशी ते 16 दिसांतूची तागेल मासिक श्राद्ध करून अगस्त्य त्रि जमदग्नी भारद्वाजो अंगिरसु असलपुरे विश्वामित्र असलपुरे उत्तमोत्तम ऋषींक ब्राह्मण जावन आपण घेवन तांक दिवकाशील पुरे दान कसलच कಡೆ दिवक आपले ते पुराय दान एक नमने विद्युक्त जावन ते काम करता तो दिवकाशील दान पुराय सर्व रितीरी तांक तृप्ती जावची तशी कोरून श्रीनिवासू वसुदानाल करीन तोंडमानुई तागेल नेत्रत्वारी हे पुरे प्रेत कार्य करून मासिक श्राद्ध सकड करून उत्तमोत्तम जावनाशील ऋषींकनी दान दिवन सोडता आम्ही व्यंकटेश महात्मे स्कंद पुराणांत येस तांतूय पळयताचे आमी दान सत्पात्रांक दिवका योग्य जावनाशील जनांक दिवका आतां आमगेल मनांतू एक कसलो आसा म्हळ्यार जाय जाल्यार तांकां वापस तांकां दान दिवचें कसलें दिनांक दुर्बलांक पुराय जनांक दिवलेलें एक छांग सत्पात्र म्हणून आमगेल्या मनांत आसता जाल्यार पुराण पुराय कसलें सांगता म्हळ्यार तें दान म्हणून घेना आतां हें व्यंकटेश महात्मे स्कंद पुराणांत येस तांतू भितर दान दिना नातल्यार दान दिल्लेलें सत्पात्रां दिना नातल्यार कसो जाता म्हणून एक काणयेस तशीच ते मुखार सांगया जाल्यार ते दान आम्ही एक पापाच्यांक तांकां कसले खावच्या जेवच्या ना तांकां दिल्यार चांग म्हूण लेखून आशिल्ले जनांक दिवचे कसल्याक म्हणून योग्य जावनाशिल्ले ब्राह्मणा दिनान अशी एक दिना दिल्यार ते दान म्हणून घेना दयेन दिलें ताकाय कसं की एक पुण्य आस जाल्यार दान दिवका कोणाक म्हळ्यार एक विद्वत आशिल्ले एक ज्ञानी जनाक दिवची तसल दान तांकां दिवका ते ह्या पुरे श्राद्धादी क्रियेन तूं जेव देवाल कसले क्रियेन तूं यज्ञ यागान तूं होमान तूं तांतू पुरे दिवचे आशिल्ले दान सत्पात्र जनान दिल्यार मात्र ते दाना एक महत्व व्हरता शिवाय आम्ही कोणकी पापाचे हांगेले मस्त कार समीत असते बट मामाले ताका कसले दिवचे म्हणून सांगून हांक पाप सम खावच्या जेवच्या गती ना म्हणून सांगून तांकां दिल्या रे ताका दिवचे आशिल्ले एक गोणी तांदूळ हांकां दिले आनी एक 10 दीस जेवण करताचे म्हणून वय तांकां विंगड दिवका जाल्यार ते दया म्हणून घेता शिवाय दान म्हणून घेना म्हणून सांगून पुराण आमकां सांगता तशें दान योग्यता आशिल्ले जनाक ना नातल्यार ते अपात्र दान जाता अपात्र दान दिल्यार आमी दानाक आमकां कसलें पुण्य मेळना सत्पात्रांक दान दिल्लें मात्र पुण्य आमकां मेळचें म्हूण जेवो हांगा पुरय ऋषी मुनींक संतोष करून तांकां पेटोवन सर्व कार्य जाल्ले नंतर कृष्ण म्हळ्यार व्यंकटेश वापस अगस्त्य आश्रमाक वचून तागेले बायलेला निवटून राबता हांगा कसले जाता तो आतां येवन राबलो वापस तागेल्या आश्रमांत मामा ती दुखून येवन सर्व काम जाल्लें मागीर येवन तो राबलो जाल्यार हांगा कसं जाल्लें म्हळ्यार येद्दोळू आकाशरायू राय म्हूण आशिल्लो तोंडमानो तागेले आकाशरायाल समस्त राज्य भार कार्य पळय तोंडमानाक तोंड देश म्हूण आशिल्ले नारायणपुर आकाशरायाक आशिल्ले जाल्यार नारायणपुराचे काम तोंड देशाचे काम चडावती जावन तोंडमानान करचे आशिल्ले म्हळ्यार आकाशराया ಸ್ವಲ್ಪ प्राय जाल्ली ते जावन तोंडमानो करता आशिल्ले हांगात कसं जाल्लें म्हळ्यार इतले काळ अण्णाल राज्य भारा कार्यांत हांवें मस्त म्हळ्यार चड कार्यभार हांवें केल्लेले देखून त्या राज्याचे राज्यभार हांवें कोरका म्हाका मेळका तें म्हळ्यार एक दुराशे तोंडमानाले
मनांत इले वसुदान सानू कसं केलं रे आव कसले करलं रे ताज्यान कसले एक तो कसले उल्लयश ना म्हण म्हळेला जिवे रे तो वसुदान आले म्हणाल कसं म्हण म्हळे दोन्ही देशही आव पळून घेता मी गेले ते जल तशी जत्वे तई वसुदान एकलोचस म्हणटन वसुदान ಒಪ್ಪನ ना मी गेल देश हाव पळून घेता अन्नाल नंतर ये देश मक्क नव्हे अशी दोग जनालांतू एक कल हयले कसं म्हणा रे देश मे गेले नारायणपुरई तोंड देशई आव पळीता म्हणून तोंड मानू तुकू तोंड देशस केदन की नारायणपुर मे गेल अन्नाले हाव पळीता म्हणून वसुदान अशी हंगेल मध्येंतू पळय या पुरे कलियुगांतू सूर्जेलेल पळय आस्तीचे व्याज्य सकडी त्या वेळाक दोग जनालांतू एकाएक उतर येतना मागीर तांतांनी समाधान करून घेताचे कसले म्हणून म्हळ्यार तस जाल्यार एक करूया युद्ध कोरून कोण युद्धांत गेलवता तांकां दोन्ही देशय कोण सोलवता ताणी मागीर वापस युद्ध येवचें ना तशें केलें ताका नरक मेळटा ह्या एक ಒಪ್ಪಂದ करून घेवन तांणी युद्ध करचें म्हण लागताचें दोन जणांनी आमी युद्ध करचें युद्धांत कोण गेलवता तांकां ते दोन्ही देशय मेळटा म्हूण सांगून तांणीची ಒಪ್ಪಂದ करून घेताची आतां युद्धा तयार जावका दोन जनही तांगेल गुर्तांचे अंक पुरे सांगून घेऊन तांणी तांगेल इतल्या तांणी सैन्य वट्ट करताची तोंडमान चड सैन्य वट्ट करता जाल्यार वसुदाना काही उणी ना सैन्य मस्त देशाच्या सहाय मेळटा मस्त देशाच्या राय अंगेल सहाय मेळटा दोग जाणां लागीं सैन्य आसता जाल्यार हांगा तांणी कसल करताची म्हण युद्ध करच्या निर्धार जाल्ले नंतर श्रीनिवासाक इत्याक म्हण म्हळ्यार वसुदानाक तो भावजी मलगड भयणीले बामण ताणें एक उत्तर आपल्यान भावजी सांगता इत्याक म्हण म्हळ्यार आनुनात म्हण सांगून वसुदानू सांगता म्हण बाई सरला तोंड मानू तो श्रीनिवासो सर्वश्रेष्ठ जावन आशिल्लो ताजे नंतर घराच्यो जावई आपण्यान एक उतर तागेले सांगता म्हण सांगून दोग जनय हांगा श्रीनिवासाले अगस्त्य आश्रमाक आयलेचे येवन श्रीनिवासाले सांगताचे शेषपुराय जाल्ले आमकां आस्ती विशयांत ಸ್ವಲ್ಪ मनांत वैमनस्य येयला ताक जाय म्हणटा म्हाका जाय म्हणटा पण हांव मलगड जावन हांव राज्यभार करचे समान आनी जबाबदार सोडून चंद करून सुयत वाचसान न्हू तो मुखार सून मेगल नंतर ताणें ताका एक पूत आसा ताका श्रीनिवास म्हूण नांव दवरला तोंडमानाल पुताक तो सांगता मुखार सून श्रीनिवासाक आनी वसुदान हांव एकुलेक वांटो करून दितले म्हूण तो सांगता वसुदान सांगता सानू म्हूण लेकल्यार हांव केन्ना जबाबदार पळोवचें मिगेल्ले अन्नाले राज्याचे जबाबदारी हांव पळयना मे हांवय तितले समर्थ जाल्ला देखून त्या राज्य म्हाका ताका सोडून दिवका म्हण हांव बापाले सांगलें तो आयकना बाबाजी तशें हांव न्हू आतां आमगेले मध्येन ते एक ಒಪ್ಪಂದ जाला कसं म्हण युद्ध करचें युद्ध करून युद्धा कोण गेलो वता तांकां दोन राज्य सोलवलेले जनान दोन्ही सोडून वच्चो का म्हण सांगून आमी लेखला म्हण म्हणटना श्रीनिवासा दोग जनय म्हणटाची तूं आमगेले पर जावन युद्ध कर का म्हण सांगून तोंडमान सांगता जाल्यार वसुदान सांगता बाबाजी तूं मेगेले पर राबून युद्ध कर का आतां श्रीनिवासाक इत्तंड परिस्थिती म्हळ्यार कोणाल बदी राबची वसुदानू मेवणो ताका सोडूकय न्ही तोंडमानू म्हालगडो ताका सोडूकय न्ही म्हालगडेलो उत्तर काण घालचेकय न्ही धाकलो जावन आशिल्लो मेवण्याक सोडूकय न्ही आतां कसल करचें म्हूण सांगून तो आलोचन करता पण हांगा आमी हांगा पांडवांनी आनी म्हळ्यार अर्जुनान आनी दुर्योधनान कृष्णा लागीं युद्धा खातीर सहाय निमगोच्या येवचें त्या परिस्थिती आमकां उडगास येता पळय थंय जल्ल म्हणके हांगा जातरस थंय कृष्ण अर्जुन धाकलो दिकून धाकल्यांक सुरवेक आमी महत्व दिवचें तशें सुरवे धाकल्यान मेगल्या कसं म्हण निमका म्हणटा अर्जुन म्हाका कृष्ण मात्र पुरो म्हणटा त्या दंताण कृष्णान सुरवेक सांगोस सुरवेक अर्जुन निमगो जाल्यार एक हांव कंडिशन घालता कसलें म्हण म्हळ्यार म्हाका कोण म्हाका निमगिता तांकां हांव मात्र मेगल नारायणी सैन्य अन्यकळे वता कोण नारायणी सैन्य निमगिता तांकां नारायणी सैन्य मात्र हांव अन्यक पक्षा वता जाल्यार मेगेल एक कसल शरत म्हण म्हळ्यार हांव युद्ध करना हांव शस्त्र धरना ताजे खातीर अर्जुनाक गोतस ताण एकल्या नसल्यार पुरो तो मेगल सखा मेगल आप्तू मेगल अम्माल प्रितीचो आमकां इतले काळ संरक्षण केलेलें ताणेची म्हूण सांगून अर्जुनाक गोत आशिल्ली देखून भीमसेनान युधिष्ठिरान पुराय जनान अर्जुनाले म्हणून आमकां कृष्ण असल्यार पुरो म्हणून म्हणटना अर्जुन सांगता म्हाका कृष्णा म्हाका तूं मात्र पुरो म्हाका तुगेलें सैन्य नाका तूं एकल्यान मात्र आमगेले बदी राबल्या पुरो तूं युद्ध करना नातल्यार व्हडणें आमकां तूंची जावका पळय हें केन्नाय तशेंची देवाले शस्त्र पुरे
कसं लॅक देवान आमगेले असलं तागेले उठ ते पुरे येईले नव्हे त्या भावना आमगेल मनान तसं का आम्ही आता वापस देवा दुड्डू दी या दी त्या दी म्हण देवा तुगेले आमगेले ओढ सोम्यान म्हणचे शिलकेत नाही देवाला कसं निमका म्हणा देवा तुगेले परिपूर्ण अनुग्रह आमगेल वैर असतो म्हण मागे देवाला अनुग्रह खंय असं थंय खंयच्या काही न्यूना त्या ना म्हण म्हणचे शिले तशी आम्ही देवाला मागू का तै रब्बून त्या दी या दी कार दी बांगर दी दुड्डू दी व्यारू दी ते परे निमगूच पशी देवा तुगेले परिपूर्ण अनुग्रह आमगेल वैर असं म्हण म्हणला केदन कसं दी का तो दिता जर ते अनुग्रह मेळचे म्हळ्यार खंयची कष्टा दुखून आमकां विमुख करचे म्हण सांगून स्वाम्यान सांगचिले तशी हांग अर्जुन आणि कृष्णाक निमगेले दुर्योधना भारी संतोष चलतो अक्ष नारायणी सैन्य म्हाका दी म्हूण सांगून चमकल हांगा येता यांची जातरस मांत्र कशी म्हूण म्हळ्यार वसुदानानी तोंडामानान तूं कोणाल बदीन येता आमगेल बदीन यो म्हूण म्हणल्यार तो पद्मावतीले निमगीता पद्मावतीक आता पद्मावतीला मना कसं म्हण पडो का नव्हे आता बायलेल भाऊ बायलेल बापुल्यो म्हणतना विंगडकी कोणकी जाल्यार हाणें एक तीर्मान घेवेत आशिल्लें बायलेल्या निमगिनान अशी तीर्मान घेतल्या कसं जाता मेगेला एक उत्तर सांगली वे तुम्ही मेगेला भावा आणि बापुल्या नव लागून येयले त्यांनी नव तुमगेल्या सहाय निमगुच्या आयलीची भावा सोडल्या रे मेगेला भावा सोडलो म्हणून कपतली आता आव जावन हांव बावाले पार्टी वता बापुल्या सोडता म्हण म्हळ्यार मेगल बापुली मालगड न्हू म्हण म्हणटली कसले जेवो ती गेल्या गी निमगोया म्हण सांगून श्रीनिवास पद्मावतीक पळय अशेश जाल्ला पद्मावती आवत कसल कोरका पद्मावती मान भारी चंद कोण सांगतके तुका धर्मिष्ठ म्हण म्हणताची धर्मू केलेले तू वे म्हण सांगून जगत्या पुराय जनागोतस धर्मम तू साक्षात भगवत प्रणीतम धार्यते इति धर्म धर्म म्हळ्यार धारण करचे धर्म म्हळ्यार आमकां दोळ्या दिसना धर्म म्हळ्यार धारण करचे चोलन दाखोवचे आचार परमो धर्म आचार चलन करून दाखोवचे धारण करले आता बरल बांगर गिंगर कळव्या तशीचे नाममुद्रा हृदपुंड्र या पुरे धारण करचे दिसता जाल्यार धर्म धारण करचे दिसतवे धार्यते इति धर्म धर्म म्हळ्यार धारण करचे जाल्यार दिसतवे ते ना त्या धर्म धारण केल्लो चोलन दाखोवचे तक धर्म म्हण म्हणचे जाल्यार धर्म सांगली कोण आमकां वेद सांगता धर्मम तू साक्षात भगवत प्रणीतम धर्म सांगिले देवान विधी निषेधात्मक जावन असोच्यो धर्म म्हणून विधी म्हळ्यार ते देवान सांगिले म्हळ्यार शास्त्र पुरी सांगिले देवान म्हणटाची श्रुती स्मृती म्हणटाची श्रुती म्हळ्यार देवान सांगिले ब्रह्मू आयकल्लो ताणें ब्रह्मान सांगिल्ले पुराय जनान मन आद व्हरून घेतले हे स्मृती ते श्रुती स्मृती म्हळ्यार वेदची त्या वेदांत तू देवान कसल चोलका कसल चोलू नज म्हणून सांगिलस पण ताका धर्म म्हणचे विधी म्हण म्हळ्यार खंयचे वर्ण आश्रमांत तुल्यान खंयची रितीर चोलका म्हण म्हळ्यार विधी जाल्यार कंची वर्णाच्यान कंचे आश्रम आशिल जाणांक कसल करू नज म्हणून सांगला पण हे निषेध तशी विधी निषेधात्मक जावन आशिल धर्म सांगिलो साक्षात भगवत प्रणीतम परमात्मानाची तशी ती उडगास करता तुवें नवं धर्म केलेलो तुवें धर्म सांगिलो म्हणटना तू आत्ता धर्म केलेलो तूची जाल्यार देखून तू धर्म पालन करून दाखोवका जाता जगत्याक म्हणटन तुवें वसुदानाले सायड घेवका जाता त्या म्हळ्यार एक जावन तो सानू अनेक जावन कसले म्हण म्हळ्यार आकाश तोंडा मानू आता धर्मा स्वल्प विरुद्ध जावन आसा इत्याक म्हण म्हळ्यार ताका तागेले म्हळेल राज्य तागेले म्हळेल कोश पुरे तागेले सैन्य सकडेस आता तो कसले निमगीता वसुदानाले म्हळ्यार मेगल अन्नाल राज्यय तो पळोवन घेता म्हण निमगीता इत्याक मेगल अन्नाल राज्याक विंगड बाप्पाल राज्य विंगड आशिल्ले तेन्ना तांगेल राज्य तन पळोवन घेवचे धर्म मेगल आन गेल्लो अन्नाल नंतर वसुदाना मेळका जालो धर्म अन्नाल राज्य म्हणटन तुम्ही वसुदाना सोण घालचे नज तो सानू अंचाण मात्रहीन तो पित्रहीन तो ताका कोणेय ना आता तो अनाथ जाला ताका आमी सोडल्या विंगड कोणेय गती ना तशें तुम्ही वसुदानाक सोण घालू नज म्हूण सांगून संरक्षण कोरका ताका म्हूण सांगून पद्मावतीन सांगतना श्रीनिवास कसल म्हणटा गोसवे जायत हांव वसुदानाल बदीन राबून म्हळ्यार वसुदानाल तर्फेन राबून युद्ध करता जाल्यार तोंडा मानान मेगेला सहाय निमगून आईल दिकून मेगेले शंख चक्र इत्यादी आयुधाव तोंडा माना दिता पळय थंय नारायणी सैनिकान ताणें दुर्योधना दिल्ले पांडवाल पक्ष जावन तो राबलो कृष्ण परमात्मा हांगा तोची कृष्ण परमात्मो वसुदानाल पक्ष जावन राबलो जाल्यार युद्ध करता म्हणटा तागेले आयुध पुरे काणू तोंडा माना दिले तशी आता युद्ध करचे खंय म्हण म्हणटना ते नारायणपुराचे दक्षिण दिकान असुचे व्हड एक जागो तांणी युद्धा खातीर म्हूण सांगून
लेखून झाला त्या जाग्यारी युद्ध प्रारंभ जावचे म्हूण जाता त्या वेळारी चैत्र शुक्ल त्रयोदशी ते दिवस युद्ध प्रारंभ जाल्ले म्हूण म्हणटाच म्हळ्यार वैशाख शुक्ल दशमीक वार्डीक जालेले अन्यक 6 महिने तो अगस्त्य आश्रमांत राबिलो 6 महिनी नंतर आकाशरायाल मरण जालें ताजे नंतर तांगेल मध्ये कलह सुरू जालें म्हणटना वैशाख भरती इकर महिन्यान हें युद्ध जाता श्रीनिवासाले कल्याण जालेले भरती इकर महिन्यान तांगेल मध्यांतू युद्ध जाता त्या वेळाक युद्ध प्रारंभ जालें घनघोर युद्ध जाता एक पंथाक एक युद्धांतुले एक हंता येताना तोंडमानाले बाण लागून वसुदानाल रथ गोडो रथाचो पुरे नाश जाता पळय वसुदाना रब्बू जागनान जाता तो भारी बेजारारी तो युद्ध सोण वता ताण युद्ध सोण चमकल नंतर जबाबदारी कोणा चढ जाता श्रीनिवासाक कित्याक म्हळ्यार तो वसुदानाल पक्ष घेवन युद्ध करतरस त्या वेळार श्रीनिवासान युद्ध कोरच्या राबतान तोंडमान तोंडमान कसं करता खंयचे खंयचे बाण प्रयोग केल्यार ताका कसले जैना परमात्मा तो साक्षात कसले जैना ताका तोंडमानाक कसं करचें म्हूण कळना तो कसं करता श्रीनिवासान ताका दिल्लेची सुदर्शन चक्र तागेल वयर सोडता ते सुदर्शन चक्र तागेल वयर सोडतना श्रीनिवास ते चक्र आपणे लागले म्हूण सांगून नटन करून भुंयचेर पडता हो श्रीनिवास पडलो चक्र लागले ताका म्हूण जाता पळय श्रीनिवासाले चक्र तो सुदर्शन श्रीनिवासान सांगिल तशी आयकतलो जाल्यार ते ताण गेले चक्र ते सुदर्शन चक्र प्रयोग जाल्ले कुडले श्रीनिवास त्या पडलो आमकां एक नमने विशेष अशी दिसता पळय जाल्यार तशी नैनातला लोकांत कसं जाता सांगली नव्हे सात्विक राजस तामसिक या तिन्ही प्रवृत्तीची जन असताचे त्या वेळाक त्या राजसिक तामसिक जनाक तो देव म्हूण म्हळ्यार मना वचनान तिले जनांक कसं दिसता म्हूण म्हळ्यार हो देवाले सुदर्शन चक्रा येदुरू जगत्यांत कोणीय रब्बनाच म्हूण आशिल्ले हें सुदर्शन चक्र कसले काय ना म्हूण सांगून दिसता नव्हे त्या दिसच्यान ज म्हूण म्हळ्यार खातीर सुदर्शन चक्रान आपण पीडित जाल्लो म्हूण दाखोवन तो श्रीनिवासू युद्धभूमींत पडता हें युद्ध सगळे जाताना तीन पद्मावतीन रब्बून पडोवचे आसतिकेले प्राकाराच्या वयर गोपुरांत रब्बून पळयतरच पद्मावती तिका श्रीनिवासान भुंयचेर पडलेले दिसता ती रडता भित्ता अगस्त्यांक आपयता श्रीनिवासा लवस्त पडले वे पळील वे कसं जाल्लें म्हूण गोतना पडला तो भुंयचेर म्हाका तो भंय जातरस कसं करचें तमी श्रीनिवासाक मूर्छ पडला की ताका घाय जाला की कसं म्हूण कळना युद्धभुमींत पडला तो पडला जाल्यार कोणीय तागेल दिकड पळयना अशी युद्ध करतरसाची म्हूण म्हणटना अगस्त्य सांगता काय पद्मावती हें जगत्यांत सुचेचे पुराय जन स्वकार्य निरत जन इत्या म्हळ्यार आमगेल खातीर मान राम्य आसतल जन शिवाय दुसऱ्याल खातीर ह्या जगत्यांत कोणीय कसले करनाचे आता तो श्रीनिवास पडला युद्धभूमींत त्या युद्धाच्या मुखारी श्रीनिवास पडलो म्हणून कोणीय पळयनीची म्हूण तूं सांगता लोकां रुडीची इत्याक म्हूण म्हळ्यार तांणी युद्ध करतरसताची कोण पडो कोण मरो कोणा बाण लागो युद्ध रब्बना जय मेळ्ळो थंय युद्ध जातरसता खंयचे एक पक्ष सोलवो का खंयचे एक पक्ष गेलवो का तेच दोळ तरी युद्ध जातरसता म्हूण सांगून तो सांगतरस कसो म्हूण म्हळ्यार रणांगणांत पडलेले बामणां रक्षण करचें कामात तुगेलें इत्याक म्हळ्यार विंगड कोणीय तांणी रक्षण करू वचनाची स्त्रीणाम तू परमो धर्म पतिभक्ती पतिप्रिये तू बामणाल वयर मस्त मोग सुची मात्र नाही पतिभक्तीची म्हळ्यार पतिव्रता स्त्री तशें तू तुगेल बामणा आतां रणांगणा दुखून घेवन येवचें काम आसा इत्याक म्हूण म्हळ्यार शरिरांतू क्षत्रियाल एक कसले विशेषता म्हूण म्हळ्यार शरिरांतू जीव स्थितले काळतानी युद्धभुमींत एकल्याले पळोवन कोणय एकलो थंय पडलो तागेल जीव गेल्लो म्हण जाल्यार मागीर तागेल दिकडे कोणय पळयना तेच दोळ थंय पळय थंय मारी हांगा मारी युद्ध करी वापास थंय राबून पळोवचें रडचें सकाळी क्षत्रियान नांची ना युद्ध मुखार सितर वचचें तशें तूं आतां तुगेल बामणाक घेवन येवका म्हूण म्हणटा मात्र न्ही हें युद्ध पळयल्यार करसी दिसता आनी तुका कसलें जेवची ना आतां आमी श्रीनिवासा कशी पुणे वापसान दोनी पक्षांच्यांक संधान करून हें युद्ध राबोवका म्हूण सांगून अगस्त्यो पद्मावतीले सांगताचे आनी पद्मावतीक घेवन आमी आतां रणांगणां वचूं का म्हूण सांगतना पद्मावती पल्लंकिरी बैसून अगस्त्याल ओट्टू ती रणांगणां येता श्रीनिवासान पडलेले कडेन त्या पल्लंकीर दुखून देंवता ताका शैत्योपचार म्हळ्यार थंड उदक हाडून तागेले तोंडाक आनी मारून ताका एक उपचार दिवन तो दोळ सोडता श्रीनिवास दोळ सोडतना येद्रा पद्मावती सुरवेक ओपता तो
तुका कोण युद्धभूमी रेवच्या सांगिले बैल मनशान कोणें युद्धभूमी केवचना तूं वच तुगेलें अंतपुरा वचून बैसा युद्ध हांव न्हू करचें म्हूण म्हणटा तेन्ना ती सांगता पळय हें पुरे युद्ध नाका या रब्बोची लायक पळय तूं वसुदान भिवून युद्धभूमी दुखून चमकला तूं आतां तागेले खातीर युद्ध करतरस तुका पळय तुगेले चक्र लागून तोंडामानान सोडलें तूं पडला म्हाका तुगेलो हुस्को जाता तशें ह्या युद्ध पुरे आमकां नाका आमी वचा म्हूण म्हणटा तो सांगता ना 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 युद्धभूमी दुखून क्षत्रियान म्हाका शेवचें म्हणून ना ताजे नंतर वसुदाना लाव जबाबदार घेतील देखून कसलेय जेव एक निर्णय जेव तर ह्या युद्धभूमी देखून वापस येवचें ना आनी तूं एक पण हांव पडलो म्हणलें कुडलें म्हाका कसलें पराक्रम ना म्हूण लेखला बे वापस मेगेल युद्ध पळ तूं आत्तां हांव तें तोंडामाना मार न्हू वसुदाना राज्य घेवन दिता की ना म्हूण पळय म्हूण सांगतना ती सांगता तूं वच आतां तूं स्त्री जावन हांगा येवचें नज तुका मनाका बचना म्हूण तिगेले बरी खोपल्या बरी करता त्या वेळार ती अगस्त्याला सांगता हांव कसो सांगला रे वो आयकना महामुनी तशें तूं ताका सांग पळय बायलेन एक सांगचें म्हूण सीता वचना जाल्यार बायलेन सांगिल्लें आयकुका म्हूण बामूण लेखना म्हूण जाल्यार मालगड्याल खातीर मालगड्याल करीन एक सांगोचें म्हणून मालगड्यांक खंडीत मर्यादा दिवूका तांणी तांगेले कसके ज्ञानाचे अनुभवाचे उतर सांगचे तशें अगस्त्य ऋषी श्रीनिवासाक सांगताची श्रीनिवासा ह्या युद्ध राबय हाजी निमती कसलेय चांग जावची ना पळय हांच्यान एक वेळ वसुदाना कसलेय जावका तोंडामानान गेलो का एक वेळ तोंडामाना कसलेय जावका वसुदानान गेलो का दोन्ही जनाक युद्धभूमीन तू घाय आनी जावन कसलेय जाल्यार तेव्हा पडो का तोंडामानू पद्मावतीक बापुल्यो वसुदानो तिक भाव दोग जनाकय सोडू तिक मन येना म्हणटा तूं तुगेले बायलेल मन आशिल तशी चल्ल्या रे त्या लोकांकय समजावन सुचाजी निमती भयंकर नाश मांत्र जावचे युद्ध जाल्यार विंगड कसलेय जावचे ना ताजे पशी लोकांत एक कल्याण जावचे खातीर बरेपण जावचे खातीर ह्या युद्ध हांगार आपूण संधान करचे लायक म्हूण सांगून तो सांगता अगस्त्यो गुरु जाल्लेले देखून श्रीनिवासो बाई त्या सम्म म्हूण आयकल्या बरी म्हणटा निजावन श्रीनिवासाकय हे पुरे युद्ध कोणा देवा जायवे कसले नाश करचे न्ही कसले देवा जायवे ना तो लोक पालन करतलो रक्षण करतलो जाल्यार लोका विडंबने खातीर एक बाबावाल मध्ये एक राज्या खातीर सकडे युद्ध जाता त्या वेळार धर्माचे पक्षांत आपण्यान राबूका देव धर्मा पक्षांत आस म्हूण दाखोवका म्हूण म्हणलें खातीर श्रीनिवासान युद्ध करता म्हूण आपयलो जाल्यार आतां श्रीनिवास तोंडामानाकय वसुदानाकय आपयता पळय आमी कसो लेखला म्हळ्यार ह्या युद्धा निमती नाश जावची चड कसलेय न्ही न्हू होड अधर्मा विरुद्ध युद्ध न्ही एक सान म्हणटा जागे खातीर युद्ध हें कसं खातीर कोरका हें युद्ध न्ही नाका तुमी दोग जाणांनी युद्ध मागशें घेवका म्हूण म्हणटना तोंडामान सांगता श्रीनिवासा तूं सांगिल तशें हांव आयकता वसुदानाय सांगता जायत हांव तूं सांगिल तशें आयकता म्हूण वसुदानानी सांगता श्रीनिवास म्हणटा तशें जाल्यार तुमी दोग जाण समान जावन राज्य कोश भंडार चतुरंग सैन्य पुरे समान जावन वांटून घेया नारायणपुरांत चड तोंड देशांत उणें जेव तोंड देशांत चड नारायणपुरांत उणें म्हूण आसल्या मात्र न्हय तागेले चड मेगेल्या उणें म्हूण सांगून मनान तो स्वार्थ बुद्धी येवचे ताजे निमती कलह जावचे हे पुरे नाका तुमी एकल्याक वांटून घेयाची म्हूण म्हणटना जाल्यार तो सांगतरस कसलें म्हूण म्हळ्यार भवद्भिस्तु रणं कृत्वा वृथा मरणमिच्छतः तुमगेल खातीर वृथा तुमकां सहाय करचे खातीर युद्धा येवन वृथा मरणमिच्छतः पक्कनी हांव मेल्ले मेगेल मरण आनी कांय ना तुका की ताका की राज्य मेळटशिल्लें म्हाका कसो जाता तशिल्लें हांव वृथा मरण पावतशिल्लो तशें जावन दातव्यो राज्य भागः तूं मम वा दुहितस्तु वा मेगेल खातीर जेव दुहीत म्हळ्यार धुवे खातीर तोंडामानाले सांगता तो तुमगेल दोग जनाल युद्धा मध्ये हांव येवन पक्कनी म्हाका कसलें जाल्यार मेगेल बायले मांद्र हांव ना जाता तशिल्लो तशें जावन तुमगेल खातीर युद्ध केलेले खातीर तूं जेव तुमी दोग जाणांनी ओपून आमकां एक तांतू कसलकी भाग दिवका म्हूण सांगतना तो 16 एक वांटो तुमी दिवका म्हणटा 16 एक वांटो दिवका म्हणून दोग जाणी ओपून दिताची तशें ताका 32 ग्राम श्रीनिवासाक तांणी दिताचे ते युद्ध राबयलें संधान केलेले खातीर कमिशन श्रीनिवासान कमिशन इशूर केलेलें की म्हूण ಒಟ್ರಾಸೆ ಶ್ರೀನಿವಾಸಕ್ 32 ಗ್ರಾಮ ಮೆಳ್ತಾ ಕಲಿಯುಗಾಂತ ಪಳೆ ಕಸ್ಸಲ್ सकडी आत्ता जत्तरस या पळय श्रीनिवासाल काळांतू जल आजी काही तशी कोणा काही संधान कोरका जला रे मध्ये एक वांटो संधान केलेला मेळता तेदन श्रीनिवासान निमगिलल पळय तशी दोग जन मागीर कसने हंचाण मेवणो तंचाण बापुल्यो
दोग जनांनी सांगताची श्रीनिवासा संधान जालें पुराय संतोष रसाचें आमी संतोषाचें एक प्रतीक न्हय तूं आमगे ती जेवणां येवका हें एक पुराय जनाले एकलो रूढी जावन असोचे विशय आज आमगे ती जेवणां येवका आमकां संतोष जाला तूं आयल्या खुशी जाता एक दीस मेवण्यालगर कडेन जेवलो थंय कसं की दिलेले उडगीर सकट घेतले आनी एक दीस बापुल्यालगर कडेन चमकलो थंय जेवलो थंय कसं की तांणी दिल्ले सत्कार सन्मान पुराय घेतलो जाल्यार एक आमगेल्यान तूं एक पुराय जनाला तो अभ्यास आसा कसं म्हळ्यार आमी कोणा थंय वचून जेवण करून येवचें न्ही तांकां आमगेले घर कडेन आपोवन आदरातिथ्य करूं तशें श्रीनिवास सांगता मुखारसून मेगेल्या घर जेतना तुमी मेगेल्या घरा येवन भोजन न्ही करका म्हूण सांगून तो श्रीनिवास तांकांय आमंत्रण दिवन पद्मावतीक घेवन तो अगस्त्य आश्रमा वापस येता त्या वेळार शतानंद मुनी जनकरायाला ही काणी सांगता जनकराय शतानंदा निमगिता ताजी नंतर श्रीकृष्णाला तोंडमानाल कसले काणी नावे असल्या म्हाका सांग म्हण म्हणटना शतानंद सांगता एक पंत तोंडमान राय एकलोची व्यंकटेशाल म्हळ्यार श्रीनिवासाल दर्शना खातीर येवन तागेल पाय्यार पडलो श्रीनिवासान निमगिले कसल खातीर तूं आयलो खंयची कार्यार आयलो तूं हांगा म्हण म्हणटना राय सांगता की हे परमात्मा गोविंदा तुगेल दर्शना पशी ओढ कसले काम म्हणसवे कसल खातीर आयलो तूं म्हण तूं म्हणटा न्हय एक देवाला येवचे कसल खातीर आमी देवाल दर्शना खातीर इत्याक म्हण म्हळ्यार आमी श्रीनिवासान निमगोच्या कारणस आमी आतां देवस्थानां वच्चे कसल खातीर म्हण म्हळ्यार आमगेल कसं की जाय आशिल्लें निमगोच्या मात्र देवा तूं कशेंस म्हण निमगोच्या कोणेय वचनाचे जाल्यार तोंड मानवी देव कशेंच म्हण निमगोच्या येयलें जाल्यार तो सांगता पळय तुगेल दर्शना पशी व्हड भाग्य कसं आसा तुगेल दर्शना खातीर येयला तशीच आमी देवस्थाना वतन कसल म्हळ्यार देवाल दर्शना खातीर म्हूण आमी वचुका ताका पळयल्यारय पुरो आमगेलो पाप पुराय वता ताका पळयल्यारय पुरो सर्व संपत्त सौभाग्य आमकां मेळटा तागेलो अनुग्रह निमगेल्यारय पुरो देवाल परमानुग्रह असो म्हूण जाल्यार आमकां कसलें कई उण्यापण्या ना देवालयाक आमी तशी वचुका देवा तुगेल दर्शनाक आमी येयलीची देवा तुगेल दर्शन दी आमकां तुगेलो अनुग्रह दी म्हूण निमगोच्या वचुका शिवाय देवा मेगल पुत्ता एक वार्डीक जावका ताका एक काम मेळका दुबे कशें जावका अनेक तशें जावका आमी तेची निमगोच्या वच्चे हे सांगलें न्हय वेंकटरमणाले वतना मनान कसलो आशस पुरय तो अशें करता कामितार्थ प्रदायिने सुरेख सांगताचे आमी देवा तुका कामितार्थ प्रदायिने म्हण म्हणटा मेगल मना घडी 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 कसल की आश येतरच तर आपची म्हणना ती तशें न्हू सांगल्यार एक सांगलें एक विसरलें म्हण भिवचें नाका आमगेल मना कितलो आश येता तो अशी राबला दिता तो आमकां तशी जाल्यार आमी तागेल दर्शना खातीर म्हूण वचुका भक्तीन तशें तो सांगता म्हाका तुगेल दर्शना पशी चड म्हाका कसलें नाका अच्युतः स्वामीन गोविंद पुराण पुरुषोत्तम अप्राकृत शरीरोसी लीला मानुष्य विग्रह तूं आतां हांगा श्रीनिवास जावन येयला जाल्यार तूं कोण तो सांगता पळय अच्युत स्वामीन गोविंद पुराण पुरुषोत्तम तूं आतांच न्ही तूं सनातन जावन आशिल्लो देव तशी अप्राकृत शरीरोसी तूं हांगा प्राकृत रुपार आसून प्राकृत रितीर तुगे लील पुरे दाखयत जाल्यार तूं अप्राकृत शरीरोसी तूं परमात्मुची लीला मानुष्य विग्रह तूं एक मनुष्य रुपार येवन तुगे लीला दाखयतरस तूं साक्षात परमात्मो त्वामेव सृष्टी करणे पालने हरणे हरे तुवें सृष्टी करतलो तूच पालन करतलो तूची सृष्टी लय करतलो तो सांगता तशीची कारणम प्रकृतेः योनी मदंतीच्या मनीषिणः कसलकी एक कारणा खातीर जावन तुगेल अवतार हांग जावचे म्हूण सांगून सांगताच मनीषिणः देवान कसलकी एक उद्देश दवरून अवतार घेवन येवचे न्ही जावन आमकां जन्म कसलो येता कसलो उद्देश आमकां कळयना पळय आमी जन्मा येताची हांग येवन कसलकी जावची प्रकार जतर आसता आम्हाला पोटा दुखून आयलीची मागीर प्राय वतर आसता मंदार जाल्लींची कसं की आमगेल्या माथ्यान कसं म्हळ्यार मनुष्य जावन जन्मा येवचेची एक 4-5 घर बांदून घालच्याक एक व्हड बँक बॅलन्स करच्याक कितली सूख भोगू जाता तितली सूख भोगू का म्हण आमगेल्या मनांत आसता तेंचे पुरे करचे आमी हांगा येवन शिवाय मनुष्य जन्म देवान दिलेलो ಮಾನವ ಜನ್ಮ ದೊಡ್ಡದು ಅದನ್ನು ವ್ಯರ್ಥ ಮಾಡಲು ಬೇಡಿರಿ ಹುಚ್ಚಪ್ಪಗಳಿರ म्हण सांगून पुरंदरदासान सांगला मानव जन्म दೊಡ್ಡದು म्हळ्यार आमकां सुचे 100 वर्ष आयुष्य आतांचे पशी उणें शरिरान वाडवे आमी ना आस्ती आमगेल्या पशी व्हड आसता जाल्यार मनुष्याल जन्म व्हड कसो लायक म्हण म्हळ्यार 84 ಲಕ್ಷ ಯೋನಿಂತು 83,99,999 ಯೋನಿಂತು जन्म येवचे जिवाक बौद्धिक जावन कसले देवान शक्ती दीन ज्ञान म्हण म्हळ्यार दीन ज्ञान म्हळ्यार तिळवळीक म्हण दीन
त्या ज्ञान जावन परिवर्तन करक आमगेले प्रयत्नार ज्ञान म्हळ्यार कसं न्ही मनुष्य जावन जन्म आयिल्ले मनुष्य शरीर आमकां कसलें मेळ्ळेलें म्हळ्यार परमात्मा अर्थ करून घेवच्याक वरलेले खंयचे शरीरांत असले रे आमी कसं करताचे म्हळ्यार खावचे जेवचे आमगेले कसले की करताचे शिवाय जीवन एक खातीर विंगड कसले आमकां गोतना मनुष्य जन्मान तू येऊन आम्ही त्यांची केली म्हणजे आमकां प्राणी जन्मात बरीत न्हय मनुष्य जावन शरीर दिवन देवान आमी कसं केलं ताजीन मनुष्य शरीर मेळ्ळेलें तेन्ना आमी जल तितली देवाक पावचीत असल काम कोरका देवाल विशयांत आमी कितली ज्ञान मेळटा तितली ज्ञान आमकां मेळका म्हण मेळेल खातीर आमकां मनुष्य शरीर देवान दिवचें तें आमी कोरका तशें तो सांगता जगदे कारणवम कृत्वा भवान एकत्वमाप्य च तू जगदे कारणवम कृत्वा तू प्रळय आवळारे सगळे जगत्य समुद्र करून घेवन तू एकलोची तंतू असता तसो लेख पुराण पुरुषोत्तम जावन आशिल तू प्रळया कालांत तू सगळे जगत्यांत तू एकलो जाल्यार आसता तू कोणी जेवका म्हणून ना परिपूर्ण जावन आशिल्लो आमकां जाल्यार एककले राबू जायना घरांत आमकां तांनी जेवकाची हानी जेवकाची उल्लोच्या जन जेवकाची कामां जन जेवकाची आमकां प्रत्येक जेवका जाल्यार देवाक कोणाले अगत्य ना तो एकलो जाल्यार आसता ही ताका ताका परिपूर्ण म्हणचे आमकां प्रत्येक गतीशील देखून आमी अपूर्णचे केन्नाय तशी सहस्र शीर्ष तू सहस्राक्ष तू तो पुराय रितीर देवाले तो सहस्र पाद आशिल तू अशी पुराय मस्त रितीर तो देवाक स्तोत्र करता आमी पुरुष सुक्तांत म्हणटाची कळव्या सहस्र शीर्षाः पुरुष सहस्राक्षः सहस्रपात सभूमी विश्वतोमुख अशी एक पुरुष सुक्त अंत देवालयाचे एक देव कशी आस म्हणून सांगून सांगचे तशी तो त्याची सांगता आस तुगेले तोंडा तुकून ब्राह्मण येयलीची क्षत्रिय येयलीची पुरुष सुक्तांत तूं हेची सांगता ब्राह्मणोस्य मुखम आसीत बाहुराजन्य कृतः ऊरु यदस्य तद्वैश्यः शूद्रो पद्भ्याभिजायत असल पुरे तो हे रितीरी नाना रितीर तो तोंडा मानू देवाक स्तुती करता आणि सांगता वेंकटाचल स्वामी जावन आशिल तुक्काव नमस्कार करता नाभी कमलांत तूं ब्रह्मा धरून घेतील देवा तुक्काव नमस्कार करता अशी पुरे नाना रिती स्तुती करतल तोंडा माना संतोष जावन परमात्मो सांगता तूं आतां म्हाका स्तोत्र केला पळय हे स्तोत्र कोण केन्नाय पठण करतकी तांकां मेगेले सालोक्य मेळटा मोक्ष मेळटा म्हूण सांगून परमात्मो तोंडा मानाक आशिर्वाद करता आनी म्हणटरस तोंडा मानालेगी तो एक पळय तोंड मान आयलो तुगेले दर्शना खातीर आयलो आनी कसो तुगेले निमगुचें म्हूण म्हणलें त्या वेळार तूं आयले म्हाका एक संतोष जाल्ले म्हूण म्हणलें अर्थारी परमात्मो सांगता खंयची आकाशरायाल निमती जावन ह्या लोकांत भितर आस की म्हाका खंयच्या आकाशरायान कांय ना तिलें एक दूद दिवन ह्या लोकांत एक नांव दिलां की तसल आकाशरायान मरतरी पळय म्हाका तागेले मरणा नंतर म्हाका तो मुक्ती मार्ग वचून प्रजला हांव भुलोकांत हांव एकलो जालो न्हय तो सांगता तसो देव तशी पुरे आकाशरायान नातील म्हाका कितली की होड एक नमनेची न्यूनत दिसतरस म्हूण म्हणलें अर्थार परमात्मो तोंडा मानाले सांगतना ताणे नानशे आनी मेगेल गती कसं की म्हूण सांगून म्हाका दिसता म्हूण सांगून सांगतना तोंडा मान सांगता देवा तुका गोत्ता नातील कसलें ना कोणाले जिवनांत परिपूर्ण जावन येनाची तांगेल जाल्ली कुळ्ळे तांतांनी वच्चुका हेंचे जीवन म्हणचे तुका गोतना नातील कसलें ना तुवें हें पुरे नियम केल्लेले म्हणटना आम्ही तांणी नानातले आम्ही सुखार आसता की ना की हांणी नानातले आम्ही सुखार आसता की ना म्हणून ना आमगेलें जीवन कशें की वतर आसता कोण आसचो कोण ना जावो जाल्यार जीवन एक केन्नाय रब्बना म्हूण म्हणटना सुख मेळका म्हणून आमी लेखुना दुःखय त्या मेळटा म्हणून आमी लेखुना आमगेले प्रारब्धाक अनुसार जावन आमगेलें जीवन म्हूण सांगून तोंडा मान सांगता तुका गोतना नातील कसलें ना परमात्मा मागीर तूं सामान्य प्राकृत मनीशी कसल खातीर तूं अशी दुःख भक्त म्हणून म्हाका कळना म्हूण सांगता रस आतां पळय म्हाका तुका आकाशराय माव म्हाका मेगलें ना तागेले छायाचित्रांत तो हांव इतली काळ आशिल्लो आज तो चमकोल म्हणले कुळ्ळे म्हाका कितलो व्हडलो पेट्टू जाल्यार हांवय नाव येता जीवन करून घेवन तशीची तूं कसलें प्राकृत अशी दुःख पावता सोडी तें दुःख पुरय म्हूण म्हणटना श्रीनिवास सांगता तुगेलें अण्णा आकाशराय आसतना म्हाका एक आश शिकसा म्हण मेगेले एक कुटुंब तो एक सुस्तीर करून वतलो म्हूण सांगून म्हाका दिसता आशिल्लें म्हळ्यार कसलें म्हूण म्हळ्यार म्हाका न्ही पद्मावती रब्बू घर आसवें ना न्हय आमी आतां अगस्त्याला आश्रमा आसची रब्बून
इतली एक वर्साले जाल्ले हांगा आसची आमकां आजीक एक घर करूं जाय न्ही तिका घेवन हांव आनी की मेगेले स्वामी पुष्करणी तीर्थाला आसूचे मेगेल बिडरा हांव वच्चें न्ही थंय कशी तिका घेवन रावचें एक बायले घेवन रावपा जाल्यार एक सगळे घरा व्यवस्था सुका तें कसले थंय ना तेन कशी वच्चें मेगेल मात तें कसं आशिल्लें म्हळ्यार आकाशराय एक न्ही एक दीस आमके कन्याले करून दितलो आतां तोची ना म्हणले नंतर आनी कसले करचें म्हूण सांगून म्हाका दिसता म्हूण सांगून श्रीनिवासू सांगतरस त्या वेळार नृपस्य ज्या माता वर्तते परमंदिरे पण हाजे निमती आकाशरायाक एक वायट नांव त्या म्हळ्यार हे दवळ्ळे राय आलो ज्या माता म्हळ्यार जामय वर्तते परमंदिरे विंगडाल ग्रहांतू राबला मुयो म्हूण म्हणलेले एक आकाशरायाक एक वायट नांव येत नवे येशाम अकिर्तीम मम अनंत दुःखना हें वायट एक नांव आकाशराया मेगेल निमती आयली नवे म्हूण म्हणलेले म्हळ्यार म्हाका एक घर करून दिनी म्हाका एक कन्याले करून दिनी तागेल जामाई वचून जामी कसले करनी हाणें तागेल जामाई वचून अगस्त्य आश्रम राबला पर विंगडाल घर ते कितले काळ राबतलो असल एक अकिर्ती आकाशरायाक आयले म्हूण म्हणलेले दुःख म्हाका मनाक केन्नाय चिंत येता म्हूण सांगून म्हणटा आनी सांगता आवत एक तुगेले निमगुवे कसं म्हळ्यार तोंडमाना म्हाका एक तूं आकाशरायाल भाव तूं म्हणटा म्हाकाय तूं मावशी तशें जावन तूं म्हाका एक घर बांदून दिवकात वेंकटाचलान तूं म्हूण म्हणटा आकाशराय तोंडमान बारे संतोशार जायत श्रीनिवासा तुका कसल नमने घर जाय म्हूण सांग म्हूण म्हणटना आब चांग एक मूर्त पळोवन वयरी वेंकटाचला वचा आम्ही ते वेंकटाचला वचून हांव खंयची जागेर म्हाका मंदीर बांदूं का म्हूण दाखयता कशी बांदूं का म्हूण सांगता तशी तूं एक चंद एक घर म्हाका तूं थंय बांदून दिवका म्हूण सांगून तोंडमानाले सांगता हंगाक आयचे दिसा काणी आम्ही राबोया कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत्